ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अखेर समता परिषदेच्या 32 वर्षाच्या लढ्याला यश मिळाल्याने जळगावात फटाके फोडून जल्लोष साजरा। नरेंद्र मोदी सरकार यांच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने जळगाव येथील फुलेनगर येथे फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला असून समता परिषदेचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। जळगावात देखील अनेक वर्षापासून आम्ही आंदोलने केली, तसेच जेलभरो आंदोलन सुद्धा झालीत। आता आम्हाला या जनगणनेचा फायदा होणार आहे अशा प्रतिक्रिया समता परिषदेच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। आज या ठिकाणी ही मागणी आदरणीय भुजबळ साहेबांनी लावून ठेवलेली होती की जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, पण याला 3 दशक झाले हा लढा चालू आहे। मध्यंतरी कोर्टाच्या माध्यमातून हा लढा लढला गेला आणि आज त्या मागणीला यश मिळालेलं आहे। वारंवार आम्ही जळगाव शहरामध्ये यासाठी आंदोलने केले, मोर्चा काढला, जेल भरो आंदोलन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे हे एक सगळं झाल्यानंतर आज 30 वर्षानंतर या गोष्टीचा जो निकाल दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांनी हे लक्षात घेतली ही गोष्ट आणि जातीनिहाय जनगणना पूर्ण भारतामध्ये ही होणार आहे। म्हणजे याचा फायदा जो आहे ओबीसी समाज, SC NT या सगळ्यांना याचा फायदा निश्चित होणार आहे। येणारे जे पुढचं भवितव्य आहे, राजकारणी असेल, शैक्षणिक असेल आणि नोकरी निमित्ताने असेल, सगळ्यांना ही जेव्हा जातीनिहाय जनगणना जर झाली तर यामध्ये निश्चितच ओबीसीचा आकडा हा मोठा येणार आहे। म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त लोकांना राजकारणात पण फायदा होईल, शैक्षणिक फायदा होईल आणि नोकरीच्या ठिकाणी देखील फायदा होणार आहे। तर मग आज आम्ही साहेबांचे अभिनंदन करतो आणि पंतप्रधान मोदी सर यांचे देखील आम्ही आभार मानतो। या ठिकाणी ऑल संघटना मिळून या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की चला एक मागणी आमची मान्य झाली आहे, पण ही मागणी मान्य झाल्यानंतर त्याचा सर्वे हा त्वरित झाला पाहिजे अशी आग्रहाची विनंती आमची